नमस्कार. आज मी रोहिणी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की आजकाल कामाची गडबड आहे. प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामात त्याच्या परीने करत असतो. पण त्याचबरोबर आपण बऱ्याचशा गोष्टी घरात बघतो की नवरा बायकोचं जमत नाही, मुलाचं आईचं जमत नाही, सासूसुनांचं जमत नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि ह्यामुळे थोड्या थोड्या गोष्टींमुळे आपल्या घरांमध्ये भांडणं होत असतात. या भांडणाला काही कारण नसतं, पण तरीसुद्धा हे कशामुळे होतात आणि ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो यासाठी नक्कीच मी तुम्हाला काही आज उपाय सांगेल. ते नक्कीच तुम्ही तुमच्या परीने वापरले किंवा तुम्ही तसं जाणून घेतलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. घरात छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणे होतच असतात, पण ही समस्या वास्तूच्या या उपायांनी जर का सोडवली जाऊ शकेल तर नक्कीच मला तुमच्याशी हे सांगायला खरंच खूप मस्त वाटेल. आणि त्याचबरोबर ह्यानी जर का तुम्हाला काही मदत झाली तर नक्कीच मला खूप बरं वाटेल. प्रत्येकाला घरात शांततेचे वातावरण अवश्य वाटत असते. आपण रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करत असतो, परंतु बऱ्याच वेळा असे दिसून येते की सर्व सोयीसुविधा असूनसुद्धा घरात शांतता राहत नाही. लहान मोठ्यांचा आदर होत नाही, मोठ्या लहानांना समजून घेत नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं होत असतात. ह्यामुळे घराची शांती जी आहे ती भंग होते. कधीकधी मानसिक समस्या देखील आपल्याला जाणवतात, पण म्हणण्यानुसार वास्तुदोषामुळे असे घडत असतात. तसेच ही समस्या वास्तूच्या या उपायांनी तुम्ही सोडवू शकतात. त्यासाठी जर का तुमच्या घरात खर्चासंबंधी भांडणं होत असतील तर पैशासंबंधी जर का तुम्हाला रेलचेल करून घ्यायची असेल तर त्यासाठी खर्चासाठी किंवा व्यवहारासाठी तुम्हाला तिजोरीची दिशा बदलणे हे आवश्यक आहे. तिजोरी जी असती ती नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असली पाहिजे. चुकीच्या दिशेला जर का तुमची तिजोरी असेल किंवा त्यामध्ये तुमच्या संपत्तीशी किंवा कुठल्याही गोष्टी जर का तिथे असतील तर त्यामुळे वादाला आमंत्रण होऊ शकते. त्यामुळे नक्कीच तुमची जी तिजोरीची जागा आहे ती बदला, पूर्व किंवा उत्तर दिशेला करा. शक्य नसल्यास तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी अशा ठिकाणी ठेवा किंवा तुमच्या कपाटाच्या पूर्वच्या दिशेने ठेवा, म्हणजे त्याने तुमच्यासाठी एक व्यवस्थित मार्ग मिळेल. त्यानंतर दुसरं आपण जे बघतो ते आहे पती आणि पत्नीमध्ये वाद होत असतात. कामामुळे, घरातल्या वागणुकीमुळे बऱ्याचशा गोष्टी असतात. वास्तुशास्त्रानुसार जर पती पत्नीमध्ये वादविवाद होत असतील तर हे सुद्धा वास्तुदोषाचे लक्षण आहे. यातून मुक्ती मिळवण्यासाठी बेडरूमच्या रंगाचा कलर, तुमच्या बेडची ठेवण, या सगळ्या गोष्टींसाठी आपण बोलू शकतो किंवा म्हणू शकतो की ह्या गोष्टी त्याच्यावर मान्य करतात. त्यासाठी तुम्हाला बेडरूमचा रंग गडद एकदम डार्क नको असं म्हणजे नसायला हवं. यासाठी तुम्हाला हलका एकदम लाईट कलर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये वापरू शकता. असंही म्हटलं जातं की जे एकदम हलके रंग असतात त्यामुळे तुमच्या ज्या परस्परांमध्ये तुमचे जे प्रेम आहे, तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी त्याची वाढ होते. परंतु जर का गडद रंग, डार्क रंग तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये वापरले ते थोडेसे नेगेटिव्हिटी पसरवतात आणि त्यामुळे तुमच्या नात्याला आणि वातावरणाला फ्रेशनेस येत नाही. हे तुमच्यासाठी आजच्या भाषेमध्ये व्यवस्थित सांगणं आहे. त्यानंतर घरातील सदस्यांनी सुद्धा ह्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. जसं मी तुम्हाला म्हणलं की जावाजावांमध्ये, सासूसुनांमध्ये, भावाभावांमध्ये ह्या ज्या बऱ्याचशा किरकोळ गोष्टी असतात ज्या भांडणांसाठी कारण शोधत नाही. घरातील प्रत्येक लहान सहान गोष्टीत सदस्यांमध्ये भांडण होतच असतात. त्वरित तर जर का त्यासाठी तुम्ही वास्तुदोषाचं निवारण केला तर ह्यासाठी तुम्हाला खरंच खूप लाभ होईल. यासाठी प्रथम घरातील बेडरूमची दिशा तपासा. चुकीच्या दिशेला बेडरूम असणे अनावश्यक वादाला कारणीभूत असू शकतो. वैवाहिक जोडप्यांचे जे बेडरूम असतात ते नेहमीच नैऋत्य दिशेने असावे. त्यानंतर एखाद्याच्या घरात अनावश्यक वाद चालू असल्यास
किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल आपुलकीचा अभाव असेल तर ते देखील वास्तुदोषामुळे होते. म्हणून रात्री झोपायच्या आधी पितळेच्या भांड्यात तुपात भिजवलेला कापूर यांना जाळा. असे म्हणतात की यामुळे वादाच्या या समस्येपासून तुम्हाला आराम मिळतो. कापूर हा थंड असतो, त्यामुळे तुमच्या सगळ्या ज्या कुठल्याही गोष्टी असेल त्यावर मात करण्यासाठी कापूर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही तुमच्या जीवनात वापरल्या किंवा ह्याला तुमच्या वास्तुदोषांमध्ये बदल आणल्या, घडवल्या, तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा मिळेल. अशी आशा आहे की तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि अजून कुठल्या व्हिडिओजची जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता. काही चूक भूल झाल्यास माफ करा, कारण बऱ्याचशा गोष्टी आहे ह्या अनुभवाने किंवा थोड्या माहितीनुसार मी तुमच्याशी ह्या गोष्टी शेअर करते. त्यामुळे नक्कीच आपल्या ह्या परिवारात सामील व्हा आणि असेच प्रेम देत राहा. भेटूया अजून एक मस्तपैकी पुढच्या अजून एक माहितीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.